पैसे मिळवायचे असे काय डिपार्टमेंटचे खरं तर CPR डब घ्यायला येण्याचं कारण तेच आहे. इथं नोकरी करायची, इथले पगार घ्यायची, इथे अलाउन्स घ्यायचे, सगळं घ्यायचं आणि स्वतः एक खाजगी दवाखाने चालवायचे आणि मग इथं याचं गिराईक हेरायचं आपण आणि ती गिराईक आपण न्यायचं इथं. अनेक कोल्हापूरच्या केसेस झालेल्या आहेत. आता त्या मॅडम सांगतात आम्ही गुन्हे दाखल करतोय, मग पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला ह्या DHO सहकार्य करत नाही. म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकारी जबाबदारी तेवढीच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी DSP साहेबांनी COनी एक कॉमन मिटिंग लावली पाहिजे, आम्हाला पण बोललं पाहिजे, ह्या सर्व अधिकारी बोललं पाहिजे की असं नाही पाहिजे की तुझी हद्द ही माझी हद्द. जिथं गुन्हा घडेल तिथं प्रत्येकाने जाऊन तो अधिकार दिला पाहिजे की ती जबाबदारी त्यांची आहे आणि त्या लोकांचा दवाखाना सील करा आणि जास्त जास्त शिक्षा होण्यासाठी काय कलम वापरतील ते केलं पाहिजे. नंतर भविष्यामध्ये असे सर्रास खून होतील लहान बाळांचे आणि मग आपल्याला भई शोधायला लागेल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.